हा सर, तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी दिलोय ना, तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका. ऑलमोस्ट तुमची सगळी कामं मी क्लिअर करतो आणि तुमचं राहिलेलं पेमेंट पण क्लिअर करतो सर. तुम्ही मला तेवढं राहिलेलं बजेट सेंड करा. हा हा सर, तसं नाही सर. ठेवू का, तुम्हाला मी दुसरी गोष्ट सांगतो की महत्वाची, मी सुद्धा सर एक गरीब मुलगा आहे, गरिबीतून वर आलेला आहे. मायबापाच्या कष्टाची जाणीव मला आहे सर. हा सर, हा नका काळजी करा सर. हो ओके सर, चालते. छे, काय सध्याचं जनरेशन. ए ए काय करायला शे? दारू पिला दिसना गेले का? अरे जरा लाज जीवाला, जरा 2 काट्रा दार. कसं बे, हे बघ मला सांग, आपण गावाकडून येऊन शहरात राहिला शिकाय, जरा लाज जीवाला. मायबाप कष्ट करून काम करून आपल्याला इथे शिकाय दिलं, तुला असलं करायलास. तू मला सांग, केव्हापासून तुला दारू सुटणाच गेले हो दादा दारू. लय आवड तुला. मला सांग, मी तुझ्याच वयाचा हो का? हो. अरे दारूला हात लावून नाही, बघून माहित नाही मला. प्यायचं तर लांबच राहू दे. जरा चांगलं वाग, जरा कामाचं बघ. माझं पोरग किती हुशार झालंय, एवढ्या कमी वयात सुद्धा दुसऱ्या पोराला समजावून सांगतंय, पिऊ निबे दारू. किती शान झाले म्हणाला पोरग माझं. येड झव हेच माणसं बाबा, अवघड आहे. येड जवळच आहे. त्यानं येड झव हाय तर हाय. तुला शान बनायचंय का? हा काका, सुधरायचे आहे. तुलाच नाही, सगळ्याला सांगणार. असं जर दारुडे पोरं तुम्हाला तुमची किंवा असं तुमच्या परिसरात सोयऱ्या धायऱ्याची जर असे दारू पिऊन बोंबलत हिंडल्यात, यांची जर दारू सोडायचं असेल तर एकच उपाय आहे. लातूर जिल्ह्यामध्ये मुरुड. आणि तिथं मुरुडला गेल्यावर तिथं फक्त आयुर्वेदिक उपचार आहे, साईड इफेक्ट कुठलाच नाही. आणि तिथं गेल्यावर तुम्हाला कुठलं इंजेक्शन नाही, औषध नाही, फक्त आयुर्वेदिक उपचारानं फक्त 20 मिनिटात दारू सोडली जाते. दारू सोडवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये मुरुड. राज्य व्यसन मुक्त परिषद. त्यांना लवकर भेट द्या. खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे, नंबरवर कॉल करा आणि दारू सोडून घ्या.